आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि दुपारी तुम्ही बघितलं खूप उशिरा जेवण झालं होतं आणि जास्त जेवणसुद्धा झालं होतं, त्यामुळे डायजेस्ट झालं नव्हतं आणि संध्याकाळी म्हणजे रात्री नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही सगळे परत तयार झालेलो आहोत आणि जेव्हा पण मी इथे येते मला भरपूर जण म्हणतात कोमल इथे आली तर दिंडोरीमध्ये स्वामी समर्थाचं जे मंदिर आहे ते खूप फेमस आहे, तर तू दर्शन घेत जा. तर मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो इथे तर तेव्हा आम्हाला पॉसिबल झालं नव्हतं, पण त्याच्या अगोदर जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा आम्ही दर्शन घेतलं होतं, पण तेव्हा मी व्हिडिओज वगैरे बनवत नव्हते. बेला खूप लहान होती तेव्हा, पण आज पॉसिबल झालेलं आहे. संध्याकाळ झालेली आहे तर म्हटलं चला दर्शन सुद्धा घेते मी. आणि तुम्हाला माहिती आहे हे मंदिर किती प्रचलित आहे, एवढे लांबून लांबून लोक येतात इथे दर्शन घेण्यासाठी आणि ताईच्या घरापासून एकदम जवळ आहे हे मंदिर. म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दर्शन घडवते आणि तुम्हाला सुद्धा खूप पॉझिटिव्ह आणि एकदम प्रसन्न वाटेल. तर म्हटलं खूप इच्छा झाली दर्शन करायची, तर बेलाचं पण आवरून झालेलं आहे, पटकन परीच आवरलं. म्हटलं पटकन निघतो, दर्शन घ्यायचं आहे. त्यासोबतच मग ताईंच्या ज्या सासूबाई आहेत त्यांच्या सुद्धा आम्हाला घरी जायचं आहे, त्यांना सुद्धा भेटायचं आहे, कारण की जेव्हा पण मी इथे येते त्यांना नक्की भेटते. चला मग हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार. चला, आता अंधार झालेला आहे पण थोडंफार तुम्हाला दिसत असेल. बेलाच्या झोपेतनं उठले, मनोजने घेतलेलं आहे बेलाला. आता आम्ही निघालो. मी तेच म्हणत होते ताई, इथे आता रस्ते झाले ना, अगोदर रस्ते वगैरे बांधकाम वगैरे चालू आहे. हो, अगोदर रस्ते वगैरे काहीच नव्हतं. आणि 10 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो, आमचं नवीन लग्न जेव्हा, खूप अगोदरचं सांगते, जेव्हा आम्ही सुरुवातीला जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा इथे आलो होतो ना, तर तेव्हा असं रस्ते वगैरे काहीच नव्हते. हे मंदिर होते दत्ताचं. हा, दत्ताचं मंदिर तुम्हाला दाखवते, थांबा मी. हे बघा, मंदिराचं बांधकाम चालू आहे. दत्ताचं मंदिर आहे ना ताई? मग एकदमच जवळ तुम्हाला तर ना? सगळे मंदिर जवळ आहे, गणपतीचा, साईबाबाचा. हो ना, श्री स्वामी समर्थाचं ते तर एकदम जवळच आहे ना. एकदम जवळ. गाडी घेतली असते ना म्हणून तुला केवढं चालायचं तर गाडी खूप म्हणजे गाडी होती. नाही फोन करून यायचं ना, काय आनंद रे संध्याकाळचा. त्यातच झोपेत न उठली ना, जात पण नाही नंतर कोणाकडे. ती म्हणते मला अजून झोपायचं. म्हटलं ते छोटं बेबी बघितलं तुझी झोप निघून जाईल एकदम. हो ना. गणपती म्हणजे खूप छान आहे गणपती. हा ना. मारुतीची आरती चालू आहे, शनिवार आहे ना. हनुमानचं मंदिर आहे. आज शनिवार आहे तर दर्शन होतंय बघा, तुम्हाला जाऊन दर्शन दाखवते. आत्याने छान छान चॉकलेट घेऊन दिले. हे बघा, चॉकलेट घेऊन दिलं ना. आता तर एकदम खुश. बेलाची झोप होऊन गेली असेल ना बेला? म्हणत होती मला चालायचं नाही. आता मगाशी पाऊस झाला खूप. स्वामी समर्थ केंद्राजवळ आले आहे मी आणि तुम्हाला माहिती हे खूप फेमस आणि खूप लोक मानतात आणि लांबून लांबून लोक येतात. तुम्हाला सांगितलं मी मगाशी, पण मला ताईंनी आता सांगितलं की कोमल तिथे ना व्हिडिओ अलाउड नाही आहे, म्हणून मग मी इथूनच आता व्हिडिओला सुरुवात करते. जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन. आणि ॲक्च्युली पाऊस पडला त्यामुळे सगळीकडे चिखल झालेले, त्यामुळे आम्हाला हळूहळू चालावं लागतं. ताईच्या घरापासून फक्त 10 मिनिटं लागतात पायी यायला ना. या मंदिराजवळ 10 मिनिटं लागतात, म्हणजे एकदम जवळच. हा बाबा, काय झालं? आता इथे हॉटेलची सुद्धा सोय झाली. अगोदर ज्यावेळी मी 10-12 वर्षापूर्वी आलो होतो ना त्यावेळी काही नव्हतं, त्यावेळी फक्त मंदिर होतं. नाही,
अगोदर पण आपण एकदा आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं काही. म्हणजे बेला लहान होती तेव्हा आपण आलो होतो एकदा, तेव्हा आजूबाजूला काहीच नव्हतं. आणि इथे आता राहण्याची सोय सुद्धा आहे वरती, भरपूर आहे, शॉप्स आहे इथे. चांगली गोष्ट आहे, सगळी व्यवस्था आहे इथे. कोणतं घेत हा घेऊ. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मी भारतामध्ये आले आहे आणि जेव्हा पण मी भारतामध्ये येते तर खूप सारी शॉपिंग करते आणि माझं जे इंडियन अकाउंट आहे त्यामध्ये मी पेपेनी ॲपद्वारे पैसे ट्रान्सफर करते. माझ्यासारखे भरपूर लोक आहेत जे आउट ऑफ कंट्री राहतात, UK मध्ये राहतात, युरोपमध्ये राहतात, तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना पेपेनी ॲपद्वारे पैसे पाठवू शकता आणि याचे खूप सारे बेनिफिट्स आहे. पहिलं म्हणजे 0 चार्जेस फी आहे. दुसरी गोष्ट गुगलपेक्षाही चांगले रेट्स मिळतात आणि त्यांची जी सर्व्हिस आहे 24/7 अवेलेबल असते. म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तरी पण तुम्ही इझिली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि याची जी लिंक आहे ऑलरेडी मी दिलेली आहे आणि ही लिंक तुम्ही जर फ्रेंड्सला फॅमिलीला शेअर केली तर तुम्हाला अजून चांगले बेनिफिट्स मिळतील. आणि वाट कसली बघताय, पटापट पेपेनी ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या घरच्यांना पैसे पाठवा. मोबाईल मध्ये राहते ते पावा माझे ब्लॉग ना तर आम्ही दर्शन करून आलो. त्यानंतर आम्ही तिकडनं आलो, कल्याणताईच्या सासूबाई आहे ना त्यांच्या इथे आलो आपण. नानीची मी लाडकी लेकी. हा, तर नानीच्या 2 जावा, कल्याणीताई मोठ्या आणि छोटी जाऊ आहे रोहिणी तिथे किचन मध्ये. आणि त्यांना पण परी बेलासारख्याच, मला कशा 2 मुली, त्यांना पण त्या 2 मुली. एक परी इथे हे बघा, ही आमची परी. ही पण परी आणि ही पण परी आणि ही परीची छोटी बहीण है ना, आनंदी. हा, हिची बेबी आहे. हा, हिची बेबी आहे ती. अच्छा, सांगते मी तिची बेबी. हा, ठीक आहे. किती शांत आहे. तर हे करतो ना जवळ मग ते पाहुणे चाललाय तू काल कोण नवरदेव असत घरी घेऊन जायचं का? अभ्यास खाऊन झोपायचा, अभ्यास करतो. दोघेच चाललंय. तर मग आम्ही हे नाशिकला आले एक दिवस, पाहुणे येणार होते तर मग लगेच आले. बोलणी वगैरे करायला सगळ्या गोष्टी ठरवल्या कसं काय. म्हणजे 10 वर्ष झाले, जशी मी तुम्हाला बघते ना तशाच आहे तुम्ही. काळजी जास्त दगदग करू नका. लग्नाला एन्जॉय करायचं, नाचायचंय तुमच्या लेकाच्या लग्नात. क्या काळजी. ऍक्च्युली काय झालं, लाईट गेली होती कधीची आणि आम्हाला येऊन अर्धा पाऊण तास झाला. आम्ही लाईट येण्याची वाट बघत होतो, पण म्हटलं आता काय लाईट येत नाही त्यामुळे आपण इथे जेवण करत होतो. सगळ्यांनी मोबाईलच्या ज्या बॅटरी टॉर्च आहेत, मोबाईलच्या ज्या टॉर्च होत्या त्या सगळ्या लावल्या होत्या आणि आता म्हटलं चला आता जेवण करा बसू. आणि भूक पण लागली, 10:30 होत आले आणि तेवढंच लाईट आली जेवणाच्या वेळेस. तर आज मस्त आपण पंगत नाही बसलो, पंगत मध्ये बसले बघा. भाऊ पण आलेले तिथे, सकाळी तुम्हाला भाऊ दिसले नाही. आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि दुपारी तुम्ही बघितलं खूप उशिरा जेवण झालं होतं आणि जास्त जेवणसुद्धा झालं होतं. त्यामुळे डायजेस्ट झालं नव्हतं आणि संध्याकाळी म्हणजे रात्रीचं जेवण आहे ते करण्याची इच्छाच नव्हती. तर दुपारी वांग्याची भाजी, वरण भात, चपात्या, गुळातील शिरा, तर ते एवढं सगळं होतं आणि आम्ही तेच खाल्लं. एक्स्ट्राचं फक्त हा इंद्रायणी तांदळाचा भात लावला होता गरम गरम आणि मला प्रचंड आवडतो इंद्रायणी भात. आणि जेव्हा पण मला इथून थोडाफार भात घेऊन जाता आला तर मी नक्की घेऊन जाते. मी इंद्रायणी भातच घेऊन जाते, एखादा किलो का असे ना पण मी घेऊन जाते. असं वरण भातासोबत किंवा गरमागरम मसाले भात किंवा खिचडी बनवल्यावर ना खूप भारी लागतो तो इंद्रायणी भात. आणि घोटीला तर आहे ना खूप वेगवेगळ्या टाईपचे इंद्रायणी भात बघायला मिळतात. म्हणजे तांदळाचे प्रकार खूप बघायला मिळतात आणि तुम्हाला माहिती आहे खूप साऱ्या मिल्स आहे घोटीमध्ये.
गहू तांदूळ वर्षभराचं जे असतं ते मम्मी तर घोटीमधूनच सगळं घेते, कारण की इगतपुरीवरनं घोटी तर फक्त 3-4 किलोमीटर अंतरावरच आहे. तर वर्षभराचं जे काय असतं ते घोटीमधूनच आम्ही घेत असतो. आणि आमच्या घरात सगळ्यांना इंद्रायणी भात आवडतो, पण मनोजला इथे इंद्रायणी भात आवडत नाही जास्त, पण ताईंना पण खूप आवडतो इंद्रायणी भात, म्हणून ताई म्हटल्या आपण यांना इंद्रायणी भातच लावूया. तर असा होता आजचा दिवस. आणि आजचा दिवस इतका पटकन निघून गेला. आलो, गप्पा मारल्या, तुम्ही बघितलं ताईंच्या सासूबाई होत्या त्या नेहमी माझ्यासोबत अशा गप्पा मारतात. आणि त्या आम्ही नेहमी येत होतो, ते नेहमी खुश होऊन जातात एकदम. तर बाळ पण होतं, त्या बाळाला बघून परिबेला इतकं छान वाटलं, त्यांना ना 1 मिनटं पण असं सोडावं असं वाटतं नाही. आणि आत्ता पण इतक्या त्या तिघी मस्ती करताय बापरे. आणि परिबेला कसं नेहमी सोबतच खेळत असतात, त्या दोघीच असतात, पण इथे आल्याच्यानंतर इतके सारे फ्रेंड्स त्यांना भेटतात, मग त्यांच्यासोबत त्या कंटिन्यू खेळत असतात. आणि आत्तासुद्धा आणि आत्ता काय झालेलं, त्यांना झोप येते तरी झोपत नाही आहे त्या. तर बघूया, त्यांना म्हणतात झोप. आणि ॲक्च्युली मला पण आहे ना खूप जास्त झोप येते, तुम्ही माझ्या चेहरा बघू शकता. थोडंसं असं वाटतं आता झोपून घ्यावं. तर बघूया आता, लगेच काही म्हणजे झोप जरी येते तरी पण असं वाटतं थोड्याफार आहे ना गप्पा मारायला पाहिजे नाही का, कारण की हे दिवस परत येत नाही. इथून परत गेल्याच्यानंतर आहे ते रोजची कामं धावपळ येत असणारच आहे, पण इथे आल्याच्यानंतर मला असं वाटतं थोडासा टाईम स्पेंड केला पाहिजे, थोडंसं गप्पा मारल्या पाहिजे. म्हणून मी ताईंना म्हणते आपण नंतर काही काम करत जाऊ, पण अगोदर आपण गप्पा मारू. तर असा होता हा आजचा दिवस. आणि आजचा हा व्हिडिओ मी एंड करत नाही, उद्या थोडंफार मी तुम्हाला सकाळचं दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करते. चला, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आता मी दिंडोरीमध्ये आहे आणि कालचाच व्हिडिओ मी कंटिन्यू करते. आता वाजलेले आहे सकाळचे 9:15 आणि माझं आवरून झालं पटकन. आज थोडीशी ॲक्च्युली मी ताईकडे उशिरा उठली, कारण की आम्ही उशिरा झोपलो होतो. काल रात्री गप्पाच मारत होतो आम्ही, मनोज, ताई आणि मी तिघंही गप्पा मारत होतो. तर तिथे चहा होत आहे, अगोदर चहा घेते. मनोज पण फ्रेश झालेले आहे, परीचं तर खेळणं चाललं आहे. तर आता दिंडोरीची सकाळ तुम्हाला दाखवते. ताईचं पण आवरून झालं छान. इथे ना तारक मंत्र लावलं होतं ताईने, ताईची ना देवपूजा झाली छान. तुम्हाला देवपूजासुद्धा दाखवते मी. ताईंनी आता मगाशीच केली. आणि इथे आहे ताई बघा, सकाळी एकदम छान साडी नेसली, सकाळी तयारी झाली आणि आवरणं चाललंय त्यांचं. तुम्हाला दाखवते मी देवपूजा. चहा आहे इथे, चहा घेते, चहा सोबत खारी. हो का, ड्रोननी का? ड्रोन नाही का असं शूट केलं का? ड्रोन आलं ना. हा, मनोज पण इथे चहा घेत आहे, चहा आणि खारी. तुम्हाला बिस्किट देऊ का? चला चला बिस्किट खाऊ. बिस्किट खा, चला चला चला. परिबेला दूध बिस्किट खात आहे. आणि तू चहा पिते ना? चहा पिते तू? दूध नाही पीत? कधी कधी दूध पिते. हा खूप हुशार आहे. हा, छान डान्स पण करते ना. नंतर डान्स करून दाखव बर का. हा, आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी बाय बाय.